नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्टार्ट लाईफ शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण झालेल्या सेशनविषयी बोलणार आहोत आणि निफ्टी आणि सेन्सेक्स या दोघांविषयी आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. मी किंवा आपण फ्रायडेलाही डिस्कस केलं होतं. शनिवार रविवार दोन सुट्ट्या होत्या आणि काल संडेच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं की शेअर मार्केटमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये वेव्ज येण्याची शक्यता आहे आणि ही वेव्ज आज आलेली पाहायला मिळाली. जरी त्याचं प्रमाण इतकं मोठं नसलं, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांचं त्याने पार केलेलं पाहायला मिळालं, 1000 अंकांचा ग्रोथ पाहायला मिळाला आणि निफ्टीमध्ये आपल्याला जवळपास आज आपल्याला किती अंकांचा ग्रोथ पाहायला मिळाला, तर तो ग्रोथ किती होता आपल्याला जवळपास 250 ते 300 अंकांचा ग्रोथ असलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर या गोष्टींवर आपण आज थोडंसं डिस्कस करणार आहोत. बघा, गेले 2 ते 3 दिवस लेटेस्ट पाहायला गेलं तर आपला जो सेन्सेक्स किंवा निफ्टी किंवा शेअर बाजार आहे तो थोडासा डाऊन लेवलला चाललेला होता आणि त्यामध्ये ग्रोथ पाहिली नव्हती. आजचा दिवसभराचा अख्खा जर तुम्ही चार्ट पाहिला, त्या दिवसभराच्या चार्टमध्ये आपला जो शेअर मार्केट आहे निफ्टी आणि सेन्सेक्स याने एकदाही रेड मार्क दाखवला नाही. तो ज्या अंकाला आज ओपन झाला त्याच अंकांच्या पुढं तो ग्रोथ घेत गेला. म्हणजेच त्याने दिवसभर आज बुलिश लेवल दाखवले आपल्याला. आज तो बेरिश लेवलच्या पाठीमागे गेलाच नाही आहे. म्हणजे शेअर मार्केट जिथं ओपन झालं त्याच्या खाली येण्याची त्याने आज दिवसभरामध्ये एकदाही त्याने काय केलं नाही, प्रयत्न केला नाही. इव्हन तो शेअर मार्केट एका ट्रेड मार्कवर जाऊन थांबला होता, तो तिथंच जाऊन थांबला आणि तो त्याच्या खाली आलाच नाही आणि त्याच्या वरही जायचा त्याने प्रयत्न केला नाही. म्हणजे आज ज्यांनी जो रेजिस्टन्स पकडलेला होता त्याच रेजिस्टन्स लेवलला काय झालं, शेअर मार्केट येऊन थांबलेला पाहायला मिळाला, तिथं स्टॉप झालेला होता. त्यामुळं आजच्या बाजारामध्ये जास्त मूव्ज असलेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. शेअर मार्केटने जरी आज बुलिश लेवल घेतली असेल तरी शेअर मार्केट एका जाग्यावर स्थिर झालेलं होतं आणि त्यामध्ये जास्त अंकांचा फरक पडलेला पाहायला मिळाला नाही. ह्या दोन्ही गोष्टी सेन्सेक्समध्ये होत्या आणि आपल्या निफ्टी 50मध्ये पण आपल्याला पाहायला मिळाल्या. तर आपण आता थोडंसं निफ्टी 50विषयी थोडंसं बोलून घेऊयात. तर निफ्टीमध्ये जो आपला भाग होता तो शेअर मार्केट जो ओपन झालं होतं ते झालं 24,289ला आणि फ्रायडेचं शेअर मार्केट जे क्लोज झालं होतं ते होतं 24,039ला. म्हणजे 24,039 आणि 24,289 याच्यामध्ये जवळपास आपल्याला 200 ते 250 अंकांचा फरक पाहायला मिळाला. म्हणजे 200 ते 250 अंकाने शेअर मार्केट काय झालं होतं, ग्रोथली ओपन झालेलं पाहायला मिळालं होतं आपल्याला. पण आज जे शेअर मार्केट बंद झालेलं आहे ते शेअर मार्केट बंद कितीला झालं आपल्याला, तर ते क्लोज झालेलं पाहायला मिळालं 24,328ला. 24,289 आणि 24,328 याच्यामध्ये जर विचार केला तर जवळपास शेअर मार्केटमध्ये आपल्याला जास्त वेव्ज पाहायला मिळाले नाहीत. किती अंकांचे मिळाले, 290 ते 328, म्हणजे जवळपास 30 ते 40 अंकांच्या मध्ये जो शेअर मार्केट काय होता, वेव्ज असलेला पाहायला मिळाला. परंतु दिवसभराच्या अंकांमध्ये टोटली पाहायला गेलं तर आपल्याला जवळपास आज 270-200 अंकांच्या मध्ये डिफरन्स असलेलं पाहायला मिळाला. पण शेअर मार्केटने ज्या मूव्ज केल्या त्या मूव्ह फक्त जवळपास 30 ते 40 अंकांमध्येच मूव्ह झालेल्या पाहायला मिळाल्या. आणि याच्यामध्ये पण आपलं जे शेअर मार्केट आहे, जे आपला निफ्टीचा अंक आहे तो लो लेवलला गेला, तो झाला 24,054ला. म्हणजे त्याने जवळपास 24,050चा अंक त्याने गाठलेला होता आणि हायस्ट पाहायला गेला तो 24,355ला गेलेला पाहायला होता. बघा, या दोन मूव्ज खूप महत्त्वाच्या आहेत. जर उद्याच्या शेअर मार्केटमध्ये जर समजा हेच वातावरण समान राहिलं तर उद्याचा शेअर मार्केटचा अंक हा आपल्याला 24,500ची लेवल पार करत असताना दिसेल, जर अशीच कंडिशन राहिली तर. परंतु जर काही प्रमाणामध्ये शेअर मार्केटचा बाजाराचा अंदाज बदललेला पाहायला मिळाला तर उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला बेरिश लेवलला 24,000 हा आपला काय असणार आहे, रेजिस्टन्स पॉईंट असणार आहे. 24,000च्या खाली जर मार्केट गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्या मार्केट डाऊन होऊ शकतं आणि 24,500च्या पुढे जर मार्केट सरकलं तर खूप मोठी ग्रोथ असलेली पाहायला मिळू शकते. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये 24,500 ही बुलिश लेवल आणि 24,000 ही काय बेरिश लेवल असलेली पाहायला मिळतील. या दोन्ही लेवलला मार्केट गेल्यानंतरच मार्केटमध्ये एंट्री किंवा ट्रेड करायला हरकत नसावी, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत असेल.
तर सेन्सेक्स अंकामध्ये पाहिलं तर सेन्सेक्समध्ये आजच्या दिवसभरामध्ये 1000 अंकांनी मार्केटने काय घेतली होती, ग्रोथ घेतलेली पाहायला मिळाली. 1000 अंक म्हणजे खूप मोठी लेवल असलेली पाहायला मिळतात. जर जो आपला सेन्सेक्सचा ओपन आहे तो आज ओपन झालता 79,343ला आणि तो जो काल क्लोज झालता तो 79,212 79,212 आणि 79,343 जास्त काही मुवमेंट झालेली पाहायला मिळत नव्हती सकाळच्या क्लोजमध्ये. जवळपास किती अंकाचा फरक झाला होता, 150 अंकांपर्यंतच त्यांनी काय घेतले होते, 130-150 अंकांपर्यंतच त्यांनी सकाळी ग्रोथ घेतलेली पाहायला मिळत होती. पण त्याच्यानंतर मात्र सेन्सेक्स काय झाला, वाढत 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 त्याने 1000 अंका काय केला, टप्पा पार केला आणि तो जाऊन पोचला होता, कितीला गेला होता आपल्याला आज सेन्सेक्स, तर सेन्सेक्स जाऊन गेला होता आपल्याला 79,000 जवळपास 80,321ला हायस्ट लेवलला आपल्याला सेन्सेक्स गेलेला पाहायला मिळाला. आणि जो लो लेवल होती ती होती 79,341 अशा लेवलला सेन्सेक्स गेलेला पाहायला मिळाला. आणि आजच्याला जो सेन्सेक्स क्लोज झाला आहे तो झाला 80,218ला. किती झाला आहे, 80,218ला, म्हणजे 1000 काही 9 पॉईंटनी सेन्सेक्समध्ये आज उलाढाल झालेली पाहायला मिळाली. जर मित्रांनो उद्या या शेअर बाजारामध्ये काही फरक पडला नाही, बाजार असंच राहिला, तर उद्याच्याला या मुवमेंट अशाच राहू शकतात. जर उद्याच्या गोष्टीचा विचार केला तर उद्या आपण 80,500ची लेवल इझीमध्ये सेन्सेक्समध्ये पार करू शकतो. आणि जर समजा काही प्रमाणामध्ये डाऊन झाला तर 80,500पेक्षा काही प्रमाणामध्ये आपण काय करू शकतो, डाऊन होऊ शकतो. आणि ती मध्ये 79,500 ही त्याचे काय असणार आहे, डाऊन लेवल असणार आहे. 79,500च्या लेवलपेक्षा खाली आलं तर मार्केट काय होईल, मोठ्या प्रमाणावर डाऊन झालेलं पाहायला मिळेल. नाहीतर 80,500चं मार्केट क्रॅश झालं त्यांनी तो अंकांच्या पुढं गेला म्हणजे मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेले, बुलिश लेवलला गेलेलं पाहायला मिळेल. पण अंदाज असा आहे की उद्याच्या मार्केटमध्ये जास्त काही बदल होण्याची शक्यता नाही आहे, मार्केट डाऊन होण्याची शक्यता नाही आहे. आजचा जो अंदाज आहे, आज जे मार्केट होतं सेम आजच्याच पानावरून पुढल्या पानावर उद्याचा दिवस गेलेला पाहायला मिळेल. आणि उद्याचे मार्केट अशाच प्रकारे बेरिश आणि बुलिश लेवलला न जाता एक संत मार्केट असलेलं पाहायला मिळेल. जरी मार्केटने ग्रोथ घेतलेला पाहायला मिळाला तर मार्केटमध्ये जास्त मुवमेंट्स असलेल्या पाहायला मिळत नव्हत्या. म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठीच्या जास्त अशा काही जागा आजच्या मार्केटमध्ये असलेल्या पाहायला मिळाल्या नाही. 1-2 वाजताची एक जागा निर्माण झालेली होती, जी आपण नेहमीसारखाच म्हणतो की 3:15-3:30 पर्यंत मार्केट अप आणि डाऊन ह्या 2 मुवमेंट झालेलं पाहायला मिळतात. तेच निफ्टीमध्ये ते एक मुवमेंट आलेली पाहायला मिळत होती, पण तीही मुवमेंट खूप कालावधीसाठी राहिलेली नाही. आणि एंडिंगला जे 3:15 नंतर मार्केटमध्ये 3:28 पर्यंत जास्त काही बदल झालेला पाहायला मिळाला नाही. उलटा जो मार्केटने ग्रोथ पकडला होता तोही शेवटी काय झाला, डाऊन येत होता. त्यामुळे मार्केटमध्ये आजच्याला जास्त प्रकारामध्ये मुवमेंट असलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळं उद्यासाठी जास्त मार्केटवर डिपेंड न राहता उद्याच्या ज्या ट्रेड करायच्या संधी आहेत अशा संधी व्यवस्थितपणे पाहिल्यानंतरच आपण काय केलं पाहिजे, उद्या ट्रेड करायला पाहिजे. आणि अशी ह्या संध्या उद्या कधी येऊ शकतात तर जवळपास 10:30 वाजल्यानंतर ते 11 वाजेपर्यंतच्या असे 2-4 चान्सेस आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र 1 वाजता अशी एक संधी उपलब्ध होऊ शकते. आणि त्यानंतर 3 वाजता ज्याला स्कॅल्पिंग करायचं आहे त्या लोकांसाठी 3 वाजताची एक मार्केटमधली संधी अवेलेबल होऊ शकते उद्यासाठी, ज्याच्यामध्ये मार्केट काय होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस करत असलेलं पाहायला मिळेल. पण उद्याचा मार्केटचा अंदाज पाहिल्यानंतरच कॉल लेवल पुट करायची आहे, कॉल लेवल घ्यायची आहे का पुट लेवल घ्यायची आहे याचा अंदाज आपण घेतला पाहिजे. तर मित्रांनो याच्या अंदाजाप्रमाणे जर आपण गेलो तर मार्केटमधनं तुम्हाला बराचसा फायदा होऊ शकतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू शकतो 2,000, 5,000, 10,000 अशा मार्केटच्या गोष्टीवरनं प्रॉफिट कमवायच्या पाठीमागे लागू नका. आपली इन्व्हेस्टमेंट कमी लेवलला आपण करत आहात तर आपल्या तर मार्केटमधनं येणारा प्रॉफिट हा कमीच असेल आहे. आणि त्याच्यामुळं जो प्रॉफिट मिळत आहे तो मार्केटमधला प्रॉफिट पुटअप करा आणि मार्केटमधनं काय करा, लगेच आउट होण्याच्या मार्गावर लागा. कारण जास्त वेळ मार्केटमध्ये राहाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस करून घ्यायची शक्यता आहे. कारण मार्केटचे अंक हे सतत बदलत जातात, त्याच्यामुळं जास्त वेळ मार्केटमध्ये थांबल्यानंतर लॉस होण्याची शक्यता ही जास्त असल्याचे दिसून येतं.
त्यामुळं मित्रांनो, आपल्या या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला देण्यासाठी प्रत्येक दिवशी मी तुमच्यासारखं काय होईल, हजर राहत जाईल. तर उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला सगळ्यांना काय शुभेच्छा.